स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅली निघणार असल्याने शहरातील विविध रस्त्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले असल्याने या मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या नागरिक व रुग्णांना मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे। ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे देखील निदर्शनास आले आहे। छत्रपती संभाजीनगर शहर या ठिकाणी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी येऊन संपूर्ण तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। त्या अनुषंगाने संपूर्ण शहरभर ज्या ठिकाणावरनं तिरंगा रॅली सुरू होणार आहे, महात्मा फुले पुतळा चौक या ठिकाणावरनं तर क्रांती चौक या ठिकाणापर्यंत संपूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। संपूर्ण रस्ता जो आहे तो काही ठिकाणी नोटिफिकेशन काढून रस्ता डायव्हर्ट करण्यात आलेला आहे। संपूर्ण ठिकाणी मनुष्यबळ तैनात करण्यात आलेले आहे। शांतता वाहतुकीत कोणता बदल करण्यात आलाय? सहकार्य कसं मिळणार नागरिकांना? सध्या ज्या ठिकाणी क्रांती चौक ते ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्याचं नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी रूट डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे। ज्याप्रमाणे ही तिरंगा यात्रा समोर जाईल त्याप्रमाणे रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येईल। अंदाजे किती गर्दी होऊ शकते? नियोजन कसं केलंय? नियोजन तर आम्ही 50,000 जनसमुदाय या ठिकाणी येऊ शकतो त्या अनुषंगाने संपूर्ण आम्ही नियोजन केलेलं आहे। पोलीस बंदोबस्त हे माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर शहर यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व अधिकारी जे आहेत म्हणजे पोलीस उपायुक्त पासून तर कॉन्स्टेबल पर्यंत आम्ही सर्व तैनात आहोत। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये स्वतः पोलीस आयुक्त सर आहे, 4 DCP आहेत, 7 ACPs आहेत आणि 25 पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचे आणि 1500 ते 1600 पोलीस कर्मचारी आहेत।